आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। बौद्ध जन पंचायत शाखा क्रमांक 247 महात्मा फुले नगर, कार्टन रोड, नागसेन नगर व महागिरी परिसरातील समस्त बौद्ध जनतेच्या वतीने ठाण्यात बुद्धिस्ट बँक भागधारक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। या देशामध्ये बँकिंग सेक्टर किंवा बँकिंग व्यवस्था कुणाची निर्मिती आहे, कुणाची संकल्पना आहे? या देशातील ज्या बँक्स तुम्ही बघता, ही संकल्पना कुणाची आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं, लिहिलेलं, रिसर्च केलेलं प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ, या ग्रंथावर आरबीआय ची निर्मिती झाली आणि आरबीआयच्या माध्यमातून या सगळ्या बँक्स आज त्याच्यावर नियंत्रण आहे। ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची, बाबासाहेब आंबेडकरांचा रिसर्च, त्या रिसर्च मध्ये आमचा वाटा कुठे आहे? या रिसर्चचा फायदा आम्हाला झाला पाहिजे ना। बाबासाहेबांनी केलेला संघर्ष, बाबासाहेबांनी केलेला रिसर्च, बाबासाहेबांनी लिहिलेले पुस्तक, त्याचा वापर कोणी केला पाहिजे? आम्ही केला पाहिजे। त्याचा फायदा आम्हाला झाला पाहिजे, पण त्याचा फायदा होतोय कुणाला? ब्राह्मणी व्यवस्थेला। कारण ते बाबासाहेबांच्या लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करतायत आणि त्यावर त्यांची व्यवस्था उभी करतायत। आम्ही मात्र बाबासाहेबांच्या फोटो आणि मूर्त्यांमध्येच अडकून आहोत। 6 डिसेंबर, 14 ऑक्टोबर, 14 एप्रिल, बस त्या पलीकडे आम्हाला बाबासाहेब माहिती नाही। बाबासाहेबांनी लिहिलेले पुस्तक आम्ही वाचत नाही, बाबासाहेबांनी केलेले रिसर्च आम्ही स्टडी करत नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला एक कायदा, जो सहकार क्षेत्रात आपण म्हणतो, त्यावर आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे। हा कायदा का केला माहित आहे की उद्या जर आमच्या मुलांना उद्योजक व्हायचं असेल तर आमच्याकडे एवढा पैसा नाही। 100 कोटी रुपये आम्ही कुठून आणू? उद्या जर आम्हाला उद्योग व्यवसाय तयार करायचे असतील, उभे करायचे असतील, तर आमच्याकडे तर पैसे नाही। मग काय आम्ही कधीच उद्योग व्यवसाय करायचे नाही का? म्हणून बाबासाहेबांनी सहकार कायदा तयार केला की एकमेकांच्या सहकार्याने आम्ही ते सगळे पैसे जे आहेत ते गोळा करू आणि मग सरकारलाही त्या बंधनकारक राहील की त्यांनी त्यांचा भाग, त्यांचा शेअर त्यांनीही ठेवला पाहिजे। यासाठी बाबासाहेबांनी हा कायदा तयार केला। संविधानाचं पहिलं पान बाबासाहेब आंबेडकर लिहितात, प्रिएम्बल, की या देशामध्ये आम्हा लोकांना न्याय, जस्टिस, कोणता? सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल, या 3 जस्टिस साठी बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या पानावर लिहून ठेवलेलं आहे। पण आजपर्यंत आम्ही सोशल आणि इकॉनॉमिकल जस्टिस वर आजही आम्ही भाष्य करायला तयार नाही। आम्हाला हवंय नुसतं पॉलिटिकल जस्टिस। आजपर्यंत आम्ही केवळ पॉलिटिकल जस्टिस साठी लढाई लढतोय, सोशल जस्टिसची लढाई आम्ही लढली नाही, इकॉनॉमिकल जस्टिसची लढली नाही। नुसतं पॉलिटिकल जस्टिस मिळवण्यात तुम्हाला काहीतरी हक्क अधिकार प्राप्त झाले का? तर तुम्ही सोशल जस्टिस मिळवलं नाही, तुम्ही इकॉनॉमिकल जस्टिस मिळवलं नाही, डायरेक्ट प्राप्त केलंय पॉलिटिकल जस्टिस। डायरेक्ट हाती मिळवताय तुम्ही राजनैतिक न्याय। हा राजनैतिक न्याय तुमच्या तोपर्यंत कामाचा नाही जोपर्यंत तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळत नाही। आता याच्याच विरोधात, याच्याच उलट आपण दुसरा समाज बघूया, ज्याने सामाजिक आर्थिक न्याय मिळवला म्हणून आज राजनैतिक पॉवर त्यांची आहे। संख्येने तुमच्याहून कमी आहे। 0.4% या देशातली लोकसंख्या आहे जैनांची। जैन कम्युनिटी, ते जैन म्हणून सगळे एकत्रित आहेत। जैन म्हणून तुमच्या ठाण्यामध्ये जैन ते देरासर त्यांचे असतात, सगळे जैन त्या देरासरच्या माध्यमातून एकत्रित असतात। सोशल जस्टिस मिळवलं त्यांनी आणि या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था जैनांच्या हातात आहे। त्यांनी सामाजिक आणि आर्थिक न्याय प्राप्त केला। आता सांगा, 0.4% जैन, त्यांची मतं आहेत का एवढी की तो त्यांचा मुख्यमंत्री बनवेल? सरपंच बनवू शकत नाही। एका कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्यांची एवढी मतही नाही की ते त्यांचा सरपंच निवडून आणू शकतील, पण त्यांची सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था स्ट्रॉंग असल्यामुळे जो जैन समाज
सरपंच बनवू शकत नाही, त्यांनी त्यांचा गृहमंत्री बसवलाय अमित शहा. गृहमंत्री कशाच्या बेसिसवर? तर त्यांची सोशल आणि इकॉनॉमिकल जस्टिसची लढाई स्ट्रॉंग आहे. या देशाचा कोणताही प्रधानमंत्री कोणत्याही पार्टीचा असो, तो जैन मुनींच्या पाया पडल्याशिवाय रस्त्यावर उतरत नाही. राजकारणाच्या नरेंद्र मोदीला आपण बघितलं, तो जैन मुनींच्या पाया पडून तो प्रचाराला उतरला. का? तर त्यांची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे. आम्ही 22% आहोत शेड्यूल कास्ट संपूर्ण देशभरामध्ये. 22% आहोत. आमची सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था नाही, आणि म्हणून ती व्यवस्था उभी करावी त्यासाठी आम्ही हे काम करतोय. एवढंच नाही, या ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर माहिती आहे सगळ्यांना. उल्हासनगर मध्ये सगळ्यात मोठी कम्युनिटी कोणती? सिंधी. माहिती आहे सिंधी कोण आहे? कुठून आले? का या देशामध्ये हजारो वर्षापासून होते का? जसे आपण आहोत. आपण या देशामध्ये हजारो वर्षापासून आहोत. हजारो वर्षापासूनचा हा आमचा देश आहे. सिंधी ही कम्युनिटी सिंध प्रांतातून या देशात स्थलांतरित होऊन आली. त्यांचं काही तिकडे काही लढाई झाली, युद्ध झाले, ते पराजित झाले आणि त्यांनी त्यांचा देश सोडला, ते इथे आले. आपण कॅम्प म्हणतो ना, उल्हासनगर 1, 2, 4 कुर्ला कॅम्प, असं काही काही कॅम्प लिहिलं. कॅम्प म्हणजे काय? हे ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहायला होतं. ट्रान्झिट कॅम्प म्हणजे काय? एक बांबू ठोकला आणि त्याच्यावर ताडपत्री टाकली, त्याच्यात ते राहिले. कोण? सिंधी कम्युनिटी. ते त्याच्यात राहिली सिंधी म्हणून, समाज म्हणून एकत्रित राहिली आणि त्यांनी बघता बघता अर्थव्यवस्था हातात घेतली. आणि आज ते सगळ्यात स्ट्रॉंग आहे. भारताच्या बाहेरून आलेली लोक त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था उभी केली. आम्ही भारतातले असूनही आम्ही आमची अर्थव्यवस्थेवर काम करत नाही, आणि म्हणून आम्ही या बँकेची निर्मिती करतोय. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीवर जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार होऊ शकते, मग बाबासाहेब आंबेडकरांच्या रिसर्चचा वापर करून आम्ही बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया का तयार करू शकत नाही? आणि म्हणून बाबासाहेबांच्या रिसर्चवर आम्ही आमची ही बँक तयार करत आहोत. बाबासाहेबांच्या रिसर्चचा वापर कुणी केला नाही? शरद पवार. तर ठीक आहे, मी सांगितलंच. सारस्वत बँक माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहित आहे. ज्या कायद्याचं आज मी बोलतोय, कोऑपरेटिव्ह ऍक्ट, या कोऑपरेटिव्ह ऍक्टचा वापर या ब्राह्मणांनी केलेला आहे. 14 एप्रिल 2020 साली कडक लॉकडाऊन होता. बाबासाहेबांची जयंती झाली नाही. बाबासाहेबांची जयंती आपण साजरी केली नाही. 16 एप्रिल 2020 ला ऑनलाईन इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक बातमी छापून आली की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2100 कोटींचं नुकसान झालं. 2100 कोटी. याचा अर्थ काय माहिती? एका रात्रीत आपण किती रुपये देतो? 2100 कोटी. विचार करा, जो समाज एका रात्रीत आपल्या नेत्याला अभिवादन करताना 2100 कोटी रुपये देतो, त्या समाजाची स्वतःची शाळा नसावी, स्वतःची बँक नसावी, स्वतःचं हॉस्पिटल नसावं. 2100 कोटी रुपये आम्ही खर्च करतोय, पण आमची व्यवस्था नाही. म्हणजे एकीकडे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी स्वतःला बनवतोय, आणि दुसरीकडे आम्ही केवळ बाबासाहेबांची भक्ती करत चाललेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 ला जे काम केलंय, ते काम आम्ही आज करू शकत नाही. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? 1956 ला. पण 1956 ला बौद्ध होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी याच मुंबईला 3 बिल्डिंगा विकत घेतल्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आनंद भवन, बुद्ध भवन आणि सुकटवाला या 3 बिल्डिंगा विकत घेतल्या, आणि त्या बिल्डिंगांमध्ये शाळा आणि कॉलेज निर्माण केलं. नाव काय दिलंय? सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन, बुद्ध भवन. ही कसली प्रतीका आहे? ही बौद्ध धर्माची प्रतीका आहे. बौद्ध धर्माची प्रतीका. 1946 ला बाबासाहेब बौद्ध होते का? 10 वर्षानंतर बौद्ध झाले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बौद्ध करण्यापूर्वीच 10 वर्ष आधी तुमची शैक्षणिक व्यवस्था उभी केली की आमची लोक उद्या बौद्ध झाली तर आमच्या शाळेत येऊन ते बौद्ध धर्माचा अभ्यास करतील आणि बौद्ध म्हणून बाहेर पडतील. बाबासाहेबांनी
नियोजन करून तुम्हाला बौद्ध केलेलं आहे. पण आमची लोक आजकाल काही तरी बळगळतात आणि म्हणतात बाबासाहेबांनी मजबुरीने धर्म स्वीकारला. मजबुरीने स्वीकारला असता तर हे नियोजन केलं नसतं. 10 वर्ष आधी तुमची शैक्षणिक व्यवस्था उभी केली. औरंगाबादला मिलिंद कॉलेज पुन्हा हे बौद्ध प्रतीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आधी नियोजन केलं आणि मग तुम्हाला बौद्ध केलं. आम्ही आज बौद्ध झाल्यानंतर सांगा स्वतःच बौद्ध एखादं तरी शाळा महाविद्यालय आम्ही काढलंय का? बाबासाहेबांकडे पैसे नसताना आता काय म्हणतोय तो कोणतरी भिका मागितल्या सांगतो, भिका मागितल्या. ही लोक अशी सोडलेली आहेत सगळी जी आमच्या महापुरुषांचा दिवसेंदिवस अपमान करते. भिका मागितल्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुलेंना या पद्धतीने ती लोक त्यांची बदनामी करतायत. आणि म्हणून आम्हा लोकांना कळलं पाहिजे की कोणत्या मागे काय समजतायत आमचं, बाबासाहेबांना कोणत्या दृष्टीने बघताय. एकीकडे त्यांची लोक फडणवीस बाबासाहेबांना अभिवादन करायला चैत्यभूमीवर येतो आणि दुसरीकडे त्यांच्याच मंत्री हा असे मुक्तापणे उधळतो. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारांचं काय होणार आहे याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या. आता स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला शिक्षण कधीपासून मिळायला सुरुवात झाली? संविधान लागू झाल्यानंतर. आम्हाला नोकऱ्या कधीपासून मिळतात? संविधान लागू झाल्यानंतर. म्हणजे ज्या वेळेस इंग्रजांनी आम्हाला नोकऱ्या दिल्या, शिक्षण दिलं, आता या काळामध्ये हेच नोकऱ्या आणि शिक्षण आम्हाला संविधान देत आहे. आणि या संविधानामध्ये आमच्या किती पिढ्या गेल्या? 1950 ला हे संविधान लागू झालं. आज 2022 आहे. 50 ते 22 72 इयर्स आहे. आणि मला सांगा लागू झाल्या झाल्या आम्हाला नोकऱ्या मिळाल्या का? एक 10-15 वर्ष गेली असतील ना. 10-15 वर्ष गेली असतील. म्हणजे आमच्यासाठी हे संविधान किती वर्षाचं आहे? 50 वर्षाचं समजा, 60 वर्षाचं समजा. या 60 वर्षामध्ये किती पिढ्या बसतात? एक पिढी रिटायर होते आणि दुसरी पिढी आता जॉईन होणार आहे. बरोबर आहे? 58 इयर्स झाले की माणूस रिटायर होतो किंवा 60 ला रिटायर होतो आणि 60 वर्ष झाली संविधानाला. म्हणजे आमची एक पिढी रिटायर होते आणि दुसरी पिढी आता त्या सीटवर जाऊन बसणार. एवढ्यात सगळेच पब्लिक सेक्टर बंद केलंय. मागच्या 7 वर्षापासून सरकारी नोकरी बंद आहे. माहितीये तुम्हाला लोकांना? आजही संविधान रद्द झालेलं नाही, संविधान संपलेलं नाही. माझा प्रश्न हाच आहे की संविधानामुळे जर आम्हाला पगार मिळतोय, संविधानामुळे जर आम्हाला शिक्षण मिळतंय, मग या शिक्षणाचा वापर आणि या पैशाचा वापर आम्ही स्वतःच्या व्यवस्था उभ्या करायला का करत नाही हो? हे रिझर्वेशन आम्हाला स्वतःला मिळालंय की समाजाला मिळालंय? समाजाला मिळालेलं रिझर्वेशन आहे. मग तो पैसा आमच्या समाजाला गेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 20वा हिस्सा तुमच्या पगाराचा, 20वा हिस्सा हा समाजाला द्या. स्वतःच्या व्यवस्था उभ्या करा. आम्ही आमचा पैसा अजूनही त्याचा वापर आम्ही आमच्या व्यवस्थेला करत नाही. 2100 कोटी रुपये खर्च करतो आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीला. 2100 कोटी रुपये. आज आमच्याकडे आमची शैक्षणिक व्यवस्था नाही. हे मलाही माहिती आहे शैक्षणिक व्यवस्था नाही. या लॉकडाऊन पूर्वीच आम्ही 60 एकर जमीन नागपूरमध्ये प्राप्त केली. आता तिचं शेवटचं स्टेज हँडओव्हर करण्याची ती स्टेज सुरू आहे. ती जमीन 60 एकर जमीन आम्ही ती प्राप्त करून आमची स्वतःची वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी आम्ही निर्माण करून त्यातून आमचे स्वतःचं एज्युकेशन सिस्टम उभं करतो. म्हणजे येणाऱ्या 10 वर्षाच्या आत आमचं स्वतंत्र एज्युकेशन असेल. स्वतंत्र एज्युकेशन आम्ही शाळा नंतर निर्माण करणार आहोत. आधी ते पुस्तक निर्माण करत आहोत, सिलेबस निर्माण करत आहोत आणि एक अशी व्यवस्था निर्माण करत आहोत की तुम्ही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू शिकवता. आम्ही अशी शालेय व्यवस्था उभी करणार आहोत की एखादा ब्राह्मण जरी आमच्या शाळेत आला तरी बुद्धम शरणम गच्छामी केल्याशिवाय वर्ग सुरू होणार नाही. अशी व्यवस्था. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब असतील, बुद्ध असतील हेही शिकवलं जाईल. आणि आमच्या मुलांना फक्त भारतातलंच नव्हे, आज जवळपास 17 देशांसोबत टाईप केलेलं आहे. त्यांच्या युनिव्हर्सिटी सोबत, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास,
महाचुला लॉन्गकॉंग राजा महाविद्यालय युनिव्हर्सिटी, व्हिएतनाम बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी, तायवानच्या युनिव्हर्सिटीज, श्रीलंकेच्या युनिव्हर्सिटीज, या 17 विश्वविद्यालयांसोबत टायअप करून या सगळ्या एक एक ब्रांचेस आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये निर्माण करत आहोत. आज आमची मुलं लंडन मध्ये अमेरिकेला शिकायला जात आहेत. तेच शिक्षण आम्हाला या देशात शिकता येईल अशी शिक्षण व्यवस्था आम्ही भारतात तयार करत आहोत. आता यासाठी अर्थसहाय्य लागणार, ते कुठून आणणार? जवळपास युनिव्हर्सिटी बनवण्यासाठी 700 कोटीचा मला बजेट दिलेला आहे. 17 ते 21 युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंग्स आहेत, 60 एकर मध्ये या बिल्डिंग्स आहेत. आता 700 कोटी रुपये कुठून आणणार? आम्हाला एकालाही 1 रुपया द्यायची गरज लागणार नाही असे कायदे बाबासाहेबांनी तयार केले. त्या कायद्याचा कधीतरी वापर करा. हा जो सहकार क्षेत्र मी तुम्हाला राष्ट्रीय नॅशनल बँक तयार करायची आहे तर जिल्हा निवडावा लागेल. म्हणून तो जिल्हा आम्ही कोणता निवडला? ठाणे जिल्हा. ठाणे जिल्हा निवडला. आता त्या निवडलेल्या जिल्ह्यात आम्हाला काय काम करायचं? 1 कोटी रुपये रजिस्ट्रारला द्यायचं. ठाण्याचा जो रजिस्ट्रार आहे कोऑपरेटिव्ह सहकार क्षेत्राचा, त्याला 1 कोटी रुपये द्यायचं. आता 1 कोटी आम्ही देऊ शकत नाही, म्हणून तर बाबासाहेबांनी हा कायदा तयार केला. 1 कोटी रुपये आम्ही देऊ शकत नाही, म्हणून 1 कोटी रुपये एका व्यक्तीकडनं घेण्याऐवजी 4000 लोकांकडनं 2,500 रुपये घ्यायचं. हे तर आम्ही करू शकतो ना. 4000 लोकांनी 2,500 रुपये जर काढले 1 कोटी रुपये होतात. आणि जसंही आम्ही 1 कोटी आमचे तयार केले, जिल्हा प्रबंधकाला 100 कोटी त्यांचा हिस्सा द्यावा लागतो. म्हणजे एका जिल्ह्यात किती रुपये झाले? 101 कोटी. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36. 36 मल्टिप्लाइड बाय 101 कोटी. आपण वरचा 1 कोटी सोडून देऊ, 3600 कोटी रुपये आपल्याकडे महाराष्ट्रात झाले, फक्त त्या 4,000 लोकांसाठी, इतरांसाठी नाही. आता 36 कोटी पैकी 700 कोटीची आपली युनिव्हर्सिटी उभी राहू शकत नाही का? कायदेच तयार केलेले आहेत, त्या कायद्यावर आम्ही बोट आजपर्यंत ठेवलेला नाही. या ठाणे जिल्ह्यात मला फक्त 4000 लोक हवे, त्यातली मला वाटतं 50 ते 70% आमची ऑलरेडी झालेली आहे. आम्ही मागच्या वर्षभरापासून हे काम करतो. वर्षभरापासून आम्ही हे काम करतोय. लोकांच्या नोंदण्या झालेल्या आहेत, सगळं झालेलं आहे. म्हणून मी तुम्हा लोकांपर्यंत हा मेसेज घेऊन आलेलो आहे. हे सोशल आणि इकॉनॉमिकल आमची जी लढाई आहे, मुवमेंट आहे, ती स्ट्रॉंग करत आहोत. ही स्ट्रॉंग झाल्यानंतर हा जो समाज आहे 4,000 प्रत्येक जिल्ह्यातली ही लोक सक्षम होते. आता ही 4,000 लोक या ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला डोनर म्हणून मी बघत नाहीये. कायदा असा आहे की एकाचा कुणाचाही, समजा मला हे 1 कोटी रुपये द्यायचे, आम्ही इथे बसलेली 10 लोक 10-10 लाख रुपये काढलं तर आम्हाला शक्य नाही का स्वतःची बँक उभं करणं? पण 10 लोकांनी 10-10 लाख रुपये काढले तर सगळा प्रॉफिट हे 10 लोकच घेऊन जातील. समाजाचं काय? म्हणून बाबासाहेबांनी नियम केला की एका व्यक्तीला फक्त 1च शेअर देता येईल, त्याला 2 शेअर देता येणार नाही. म्हणजे एकाचा अधिकार केवढा? फक्त 2,500 रुपयापर्यंत. तुझे 10 लाख रुपये आम्हाला नको. आणि म्हणून प्रत्येकाने फक्त 2,500 रुपयाचा 1च शेअर देता येतो. जो काय प्रॉफिट होईल तो त्याला फक्त तेवढ्याच प्रोपोर्शन मध्ये मिळणार, रेशिओ मध्ये मिळणार. असे 4,000 लोकांनी एकत्रित या. 4,000 लोकांनी स्वतःची बँक तयार करा. आणि जे 4,000 लोकांनी 2,500 रुपये जमा केल्यानंतर या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला तुम्हाला 100 कोटी रुपये द्यावे लागतात. हे 100 कोटी रुपये दिल्यानंतर तुम्हाला 4,000 लोकांची जी मुलं आहेत, तुम्हाला 4,000 लोकांची जी काय पिढी असतील, मित्र परिवार असेल, त्यांना उद्योजक होण्यासाठी, त्यांना एज्युकेशन लोन देण्यासाठी, त्यांना गृहनिर्माण कर्ज देण्यासाठी हे लोन 100 कोटी रुपये तिथे यूज केले जाते. म्हणजे तुमच्या 2,500वर तुम्हाला लोन्स मिळतील, एज्युकेशन लोन्स मिळतील, हाऊसिंग लोन मिळतील, एंटरप्रिनरशिप लोन मिळतील. पैसा तुमच्यासाठीच राखीव ठेवलेला आहे. पण तो पैसा घेण्यासाठी आधी आम्हाला संघटित होणं गरजेचं आहे. संघटित होणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं टू एज्युकेट. या कायद्याबद्दल मी तुम्हाला फक्त एज्युकेट करतोय की हा कायदा आहे. आता हा कायदा आहे हे समजल्यानंतर तुम्हा लोकांना एज्युकेट व्हायचंय. एज्युकेट म्हणजे काय?
जसं आपण बाबासाहेबांचं शिकवायला आपण शिका केलं, तसं एज्युकेटला काय केलं माहित आहे? संघर्ष करायला काय केलं म्हणजे एज्युकेट म्हटलं की हातात दगड उचलायचं आणि रस्त्यावर उतरायचं. एज्युकेशनचा अर्थ हा झाला. एज्युकेशनचा अर्थ काय माहित आहे? की आज मला एखादी गोष्ट कळली, एखाद्या गोष्टीचं नॉलेज मला झालं, मी आज या खुर्चीवर बसलेलो आहे, जसंही मला नॉलेज झालं मी त्या खुर्चीवरून उठून त्या नॉलेजवर काम करायला सुरुवात करतो, म्हणजे मी एज्युकेट होतो. ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तयार होतो, म्हणजे मी ते संघर्ष करतोय, विचाराचा संघर्ष माझ्या डोक्यात सुरू होतो. तो संघर्ष वैचारिक संघर्ष, आणि हा संघर्ष सुरू करत असताना आम्हाला लोकांना संघटित करायचं आहे. तुम्हाला या कोऑपरेटिव्ह ऍक्ट बद्दल तुम्ही एज्युकेट झाला, तुमच्या डोक्यामध्ये संघर्ष सुरू झाला असेल. आता संघर्ष झाल्यानंतर तुम्हाला संघटित व्हायचं. शक्ती संघटनेमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी ही चळवळ पूर्ण आयुष्यात केली, आधी संघटन आणि मग आंदोलन. तुम्हाला जर हे आर्थिक आंदोलन करायचं असेल तर तुम्हाला आधी आर्थिक संघटन तयार करावं लागेल. आर्थिक संघटन. आणि 2,500 रुपये, मला वाटतं ठाण्यासारख्या शहरात आपण राहतो, महिन्याभरामध्ये तुम्ही रिक्षा खर्च, ट्रेन खर्च, पास, तुमचा आठवड्यातनं काही फेरफटका असेल, असंच आपण वाया घालवतो. असेच वाया घालवतो. हेच 2,500 रुपये एका व्यक्तीने स्वतःसाठी बाजूला काढा आणि स्वतःचा शेअर घ्या आणि स्वतःची बँक निर्माण करा. स्वतःचे पैसे स्वतःच्याच, आणि हे डोनेशन म्हणून मागत नाही हो, तुमचा पैसा तुमच्याच नावासमोर असणार आहे, डोनेशन म्हणून नाही. म्हणून ही बँक आपल्याला तयार करायची आहे. तर ही बँकेची संकल्पना घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. तुमच्यातली जी लोक शेअर होल्डर होणार असतील, मला वाटतं तुमच्यामध्ये सरांनी ऑलरेडी किती दिले? 50 लोकांनी. मी माझं सभा बोलण्यापूर्वीच 50 लोकांचे फॉर्म आमच्याकडे आले. पण ठाणा जिल्हा किती मोठा जिल्हा आहे, जवळपास शहापूर पासून, भिवंडी पासून तुमचा बदलापूर, काय वांगणी पण मला वाटतं याच्यामध्ये, वांगणी किती मोठा आहे. 4,000 लोक काय आमच्या एका जिल्ह्यात निर्माण होणार नाही. मला वाटतं हे 4 या मीटिंगला जर मी 10 दिवस फक्त ठाण्या शहरात घेतली तर ठाणे शहराची एक स्वतंत्र बँक उभी राहते. एवढी ताकद आहे. आज बाबासाहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना त्यांची बँक 58 देशात नेण्यासाठी 104 वर्ष लागली असतील, पण आम्हाला आमची बँक या अख्ख्या जगात नेण्यासाठी 20 वर्षही लागणार नाही. एवढ्या मोठ्या संख्येने आमची लोक आहेत. फक्त ते निर्माण केलं पाहिजे, ते संघटन, अर्थसंघटन निर्माण केलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करा. 1 एप्रिल रोजी RBI ची स्थापना झाली. बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुबीवर दर 1 एप्रिलला आपण RBIच्या शुभेच्छा देतो. सांगा, या RBI मध्ये आमचा काही वाटा आहे? कशाच्या शुभेच्छा देताय तुम्ही? का बाबासाहेबांच्या विचारांचा वापर त्यांनी केला म्हणून आपण शुभेच्छा देतो? अरे, बाबासाहेबांच्या विचाराचा, रिसर्चचा वापर त्यांनी करून त्यांची RBI उभी केली. आम्ही काही फक्त शुभेच्छा देण्यापुरते आहोत. आणि म्हणून या 1 एप्रिलला आम्ही शुभेच्छा देणार नाही. या 1 एप्रिलला आम्ही स्वतःची बँक तयार करून बाबासाहेबांना अभिवादन करणार आहोत. स्वतःची बँक या ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि आम्ही एक नियम केला होता, ज्यावेळेस आम्ही सगळे डिस्कशन केलं, की ज्या ठिकाणाहून 500 लोक सभासद होतील, शेअर होल्डर होतील, त्या तालुक्याला एक ब्रांच द्यायची आहे. ब्रांच द्यायची म्हणून आम्ही ते स्वतःशीच निर्णय घेतला होता. म्हणजे 1 एप्रिल 2023 ला या ठाणे जिल्ह्यात ही बँक तयार होत असतानाच अंबरनाथ, भिवंडी आणि कुठे शहापूर, म्हणजे तुमची मेन ब्रांच प्लस 3 ब्रांचेस आमचे 1 एप्रिल 2023 ला निर्माण होतात. असे 500 लोक एका तालुक्यातून आम्हाला मिळालेले आहेत. म्हणून त्यांना इथपर्यंत येण्याऐवजी त्यांच्याच तालुक्यात एक सेंटर, एक ब्रांच तिथे असेल. आणि या ब्रांचेस या 4,000 लोकांचेच कुटुंबीय चालवतील. त्यांची मुलं मॅनेजर पदावर असतील, क्लर्क म्हणून असतील, टेलर्स म्हणून असतील. आणि काल परवाच माझं जे विजा, तुमच्याकडे कार्ड असतात ना, ATM कार्ड, त्याच्यावर विजा लिहिलेला असतो, रुपये लिहिलेलं असतं.
हे विजा आणि रुपेला जे इलेक्ट्रॉनिक डिजिटल पेमेंट देत आहेत त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, साहेब तुमचं बँकिंगची सिस्टम, बँकिंगचा विचार खूप चांगला आहे, तुम्हा लोकांना सगळं डिजिटल पेमेंट करून देण्याचं काम आमचं, म्हणजे आमच्या लोकांना कुठंही ब्रांच मध्ये यायची गरज लागणार नाही, त्यांच्याकडे ते डिजिटल कार्ड असतील, ते जगभरात कुठेही चालतील अशा पद्धतीने तीही व्यवस्था, तीही मदत आम्हाला मिळालेली आहे. म्हणजे एक चांगला विचार घेऊन चालल्यानंतर सगळी ही व्यवस्था आम्हाला मदत करायला तयार होते, त्या पद्धतीचा अनुभव आम्हाला येतो. तर आपण सगळ्यांनी या बँकेच्या आमच्या या आमची नाही बाबासाहेबांची संकल्पना आहे, त्या संकल्पनेवर काम करा. आणि ही सगळी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावाने आम्ही चेक घेतो. म्हणजे बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ही बँक तयार करत आहोत. 2500 रुपये तुमचं शेअर होल्डरचा फीज आहे, 100 रुपये तुमची रजिस्ट्रारला रजिस्ट्रेशन फी आहे आणि 10 रुपये जो रजिस्ट्रारचा ग्रीन कलरचा फॉर्म आहे तो 10 रुपये. म्हणजे किती रुपये झाले? 2610. 2610 रुपयाचा चेक तुम्ही बुद्धिस्ट सोसायटीच्या नावाने द्या. कॅश नको, आम्हाला कॅश नको. उद्या जर तुम्हाला वाटलं की राजरत्न आंबेडकरने मला फसवलं तर तुम्ही माझ्यावर केसही करू शकता. हे असं चेक पेमेंट आम्ही घेतो, माझ्यावर केसही करू शकता की राजरत्न आंबेडकरने मला फसवलं म्हणून. आम्हाला तुमचे पैसे नको, उलट तुमच्या 2600 रुपयावर आम्ही 26,000 रुपये दर महिना, दर वर्षाला तुम्हाला देऊ. अशा पद्धतीची बँक चालवणार आहोत, अशा पद्धतीने ही बँक चालवणार. म्हणून त्या पद्धतीने सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील व्हा. बौद्धांनीच, आम्ही फक्त बौद्धांसाठी करत आहोत म्हणून फक्त बुद्ध विहारामधूनच आम्ही या सभा संमेलन करत आहोत. आम्ही हे सगळे दिलेले फॉर्म यासाठी पडताळणी होते, तो बौद्ध आहे की नाही ते बघतो आणि बौद्धांनाच आम्ही त्याच्यामध्ये शेअर होल्डर करत आहोत. म्हणजे जे काम आज आम्ही देशभर करणार आहोत त्याचा फायदा फक्त बौद्धांना झाला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आम्ही करतो. आपण सगळ्यांचं याच्यामध्ये स्वागत आहे. आपण सगळ्यांनी मला ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.